कोगनोळी येथे भगवान महावीर जयंती उत्सव धार्मिकांनी चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला। जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कोगनोळी येथील आदिनाथ दिगंबर जीन मंदिर, महावीर जयंती उत्सव मंडळ व आदिनाथ दिगंबर जीन मंदिर ट्रस्ट तर्फे जीन मंदिरात महावीर जयंती उत्सव धार्मिक आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला। उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। 3 एप्रिल रोजी लहान मुलांच्या रेकॉर्डेड डान्स स्पर्धा, हास्य सम्राट संभाजी यादव यांचा कार्यक्रम, 4 एप्रिल रोजी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, गोपाळ गावडा यांचे ग्रामीण युवा पिढीसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान, 5 रोजी पोस्ट कार्डावर नमोकार मंत्र लिहिणे, तेजस्वी रेडेकर यांचे आई वडिलांचे उपकार हृदयात कोरून ठेवा या विषयावर व्याख्यान, 6 एप्रिल रोजी पाककला स्पर्धा, संगीतमय वातावरणात सवालांचा कार्यक्रम, 7 रोजी रांगोळी स्पर्धा, प्राध्यापक राजेंद्र ठाकूर यांचे तरुणाई उद्याच्या राष्ट्राची संपत्ती या विषयावर व्याख्यान, 8 रोजी अनिल कलाजे, सुयोग पाटील यांचा कार्यक्रम पार पडला। 9 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता आदिनाथ तीर्थंकर पूजा, 9 वाजता महावीर जन्मोत्सव, 10 वाजता महाप्रसाद वितरण, दुपारी 3 वाजता रथ घोडे कलशासमवेत भव्य पालखी मिरवणूक, सायंकाळी 6 वाजता पूजा पंचामृत अभिषेक घालण्यात आला। सरोज चौगुले यांच्या हस्ते पाळणा पूजन, अजय कुमार पाटील यांच्या हस्ते बाहुबलीची पूजा, बापूसो वंधुरे यांच्या हस्ते मंदिरातील आदिनाथांची पूजा, सायंकाळी अण्णासो संग्रोळे व रवींद्र खोत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी भरतेश खोत, जितेंद्र मगदुम, प्रणव बावन्नावर, निर्मला मगदुम, सुशीला चौगुले, कमल मगदुम, अमृता पाटील यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळ व ट्रस्ट, चक्रेश्वरी महिला मंडळ आणि जैन युवा मंचचे पदाधिकारी, मान्यवर व श्रावक श्राविका उपस्थित होत्या। आपल्या गावात एवढी मोठे कुळ असून सुद्धा सवाल धरायला आपण पुढे येत नाही। तरी मला सर्वांना विनंती आहे की आपण पुढच्या वर्षी असं काय करू नये, तर सर्वांनी मिळून आपण कमिटीला सहकार्य करूया ही अपेक्षा आहे। महिलांनी सर्व कार्यक्रमात भाग घ्यावा। मी पुढं तूही पुढं असं काय बोलू नये, घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट करावा। आणि शेवटी महावीर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा। महावीर भगवंताच्या पाण्यात घातलो। चैत्र शुद्ध